आपल्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक पावलात आणि प्रत्येक भावनेत आपण आपला इतिहास अनुभवत असतो। माझ्या मागली ही जी वास्तू आहे ती अशीच एक इतिहासाची साक्ष देणारी वास्तू आहे। छत्रपती शिवाजी टर्मिनस म्हणजेच पूर्वीचं व्हिक्टोरिया टर्मिनस उर्फ व्हीटी। या वास्तूचं नाव 1996 साली बदलून ते छत्रपती शिवाजी टर्मिनस झालं असलं तरी ही वास्तू बांधली गेली ती 1887 साली, म्हणजे जवळपास 125 वर्ष जुनी अशी ही वास्तू आहे। अत्यंत सुंदर वास्तू आहे आणि गॉथिक या स्थापत्यकलेचा ती एक उत्कृष्ट नमुना समजली जाते आणि त्यामुळे CST व्हीटी या वास्तूला वर्ल्ड हेरिटेज स्ट्रक्चरचा दर्जा देण्यात आला आहे। जगातल्या प्राचीन संस्कृतीचा वारसा जपणारा भारत हा दक्षिण आशियामधला एक प्रमुख देश। भारतावर अनेक राज्यकर्त्यांनी राज्य केलं आणि जाता जाता भारतात ते आपल्या संस्कृतीचे ठसे मागे ठेवून गेले। चित्रकला, शिल्पकला, खाद्य संस्कृती, स्थापत्यकला अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारचा वारसा हे सगळे राज्यकर्ते जोपासण्यासाठी मागे ठेवून गेले। स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या वस्तूंचं महत्त्व काही केवळ छान आर्किटेक्चरल पीस इतकंच नाहीये। मग त्या का जतन करायच्या? तर आपलाच इतिहास आपल्याला समजण्यासाठीचे ते उत्तम स्रोत आहेत म्हणून। मुंबईमध्ये तर अनेक ब्रिटिशकालीन किंवा त्याच्याही आधीच्या गोष्टी सापडतात ज्यांची गणना जुन्या गोष्टींमध्ये होते। त्या सुबक आणि सुंदर आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे त्या जतन करायलाच हव्यात अशा आहेत। या सगळ्या वारशाचं सरकार दरबारी ग्रेडेशन केलं जातं। त्याच्यानुसार त्यांचं महत्त्व अधोरेखित होतं। ग्रेड 1, ग्रेड 2 अशा ग्रेड्स या सगळ्या वास्तूंना दिल्या जातात। छत्रपती शिवाजी टर्मिनसची इमारत, चर्चगेट स्टेशनची इमारत, बृहन्मुंबई महानगरपालिकेची इमारत ही सगळी ग्रेड 1 स्ट्रक्चर्स आहेत। या सगळ्या ग्रेड 1 स्ट्रक्चर्स मध्ये समावेश होतो तो काही दगडांचा। हे आहेत मैलाचे दगड। 200 वर्षांपूर्वीच्या जुन्या मुंबईमध्ये अंतर मोजण्याकरता हे दगड उभारले गेले। ते सुरू होतात ते दक्षिण मुंबईतल्या सेंट थॉमसेस कॅथेड्रल पासून आणि संपतात ते सायनला। असे एकूण 13 मैलांचे दगड उभारले गेले होते। ते उभारले गेले होते असं म्हणावं लागेल, कारण दुर्दैवाने आज त्यातले केवळ 6 दगड अस्तित्वात आहेत आणि त्याच्याहून दुर्दैवाची गोष्ट म्हणजे यातले काही दगड हे लोकांनी किंवा रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली सरकारनं स्वतःच पाडलेत। आपला सगळा प्रवास सुरू होतो तो या ठिकाणाहून। हे दक्षिण मुंबईमधलं सेंट थॉमसेस कॅथेड्रल, ज्याचं पूर्वीचं नाव होतं सेंट थॉमसेस चर्च। जी सगळी अंतरं मोजली गेली आहेत या मैलांच्या दगडावरली ती इकडनं मोजली गेली आणि पूर्वीच्या काळी इथे मैलाच्या दगडाच्या सुरुवातीचा 0 माइल्स ही जी खूण आहे असा एक दगडही इथे पूर्वीच्या काळी होता। एशियाटिक लायब्ररी जी याच्या पलीकडल्या बाजूला आहे तिकडे हॉर्निमन सर्कलला असा एक दगड होता। मात्र आज आम्ही खूप शोधून सुद्धा असा कुठलाही दगड इथे आम्हाला सापडला नाही। अनेक लोकांना विचारलं, त्यांनी कुठे पाहिलाय का, त्यांना माहिती आहे का, मात्र कोणालाही या दगडाबद्दल काहीही माहिती नाही। आणि तो जो सगळा प्रवास आहे 7 मैल 8 मैलांचा तो इकडनं सुरू होतो, म्हणून या इकडल्या खुणेला जास्त महत्त्व प्राप्त होतं, जी खूण दुर्दैवाने इथे आपल्याला कुठेही दिसत नाही। आपण मगाशीच बोलल्याप्रमाणे मुंबईत असे 13 मैलांचे दगड बांधण्यात आले होते, ज्यातले आज फक्त 6 ते 7 अस्तित्वात आहेत आणि त्यातला सुद्धा अगदी एखाद दुसरा आहे तो सुस्थितीत आहे। बाकीच्यांची तशी बऱ्यापैकी वाट लागलेली आहे। जो हा माझ्या शेजारचा दगड आहे तो असाच मैलाचा दगड आहे। 4 माइल्स फ्रॉम सेंट थॉमसेस एवढंच आपण फक्त ह्याच्यावरला वाचू शकतो। 1, 2 आणि 3 मैलांचे जे दगड होते त्यातला 1 मैलाचा दगड हा काळबा देवीत आहे, 2 मैलांचा दगड हा ऑगस्ट क्रांती मार्गावर आहे आणि 3 मैलांचा दगड हा भाटिया हॉस्पिटलपाशी। आपण आता आलोय ते 4 मैलांच्या दगडापाशी आहोत आणि हा दगड हा खालचं काहीही वाचता येणार नाही इतका फुटपाथमध्ये रुतलेला आहे। त्याची बऱ्यापैकी दुरवस्था झाली आहे। याच्या आजूबाजूला राडा रोडा टाकलाय आणि एक बेंच उभारलाय, त्याच्यामुळे सामान्यांच्या दृष्टीपथात तो कदाचित कधीच येणार नाही। या दगडाला मार्किंग करणं किंवा त्याच्या आसपास कुंपण उभारणं हे तर सोडूनच द्या, पण त्या दगडाला निदान लोकांच्या दृष्टीपथात तरी आणावं इतकंही साधं सौजन्य BMCने दाखवलेलं नाहीये। आत्ता उभी आहे दादरच्या आंबेडकर रोडवर चित्रा सिनेमाच्या जवळ। माझ्या उजव्या हाताला आहे चित्रा टॉकीज आणि समोर आहे हा 6 मैलांचा दगड।
6 माइल्स फ्रॉम सेंट थॉमसेस चर्च असं लिहिलेली ही अक्षरं आपल्याला इथे वाचता येत आहेत. मात्र येणाऱ्या जाणाऱ्या कुणालाही या दगडाबद्दल काळीचीही माहिती नाही आहे. अनेक लोक याचा वापर आधार म्हणून टेकण्यासाठी किंवा त्याहून वाईट म्हणजे बुटांच्या लेसेस बांधण्यासाठी वगैरे करतात. आणि इथेही आपल्याला दिसतंय की अशी अक्षरं किंवा नावं इथे कोरून ठेवलेत बहुतेक प्रेमवीरांनी आपली. इथे आमिर खानच्या एका जाहिरातीची आठवण झाल्याशिवाय राहत नाही, ज्या जाहिरातीत तो एका प्रेमी युगुलाला ऐतिहासिक वास्तूंवर आपली नावं कोरू नका, आपला वारसा जपा असं म्हणून थांबवतो. दुर्दैवाने या केसमध्ये असं कोणीही आमिर खान इथे थांबवायला येत नाही, कारण मुळात हा आपला ऐतिहासिक वारसा आहे हेच मुळात फार कमी लोकांना माहिती आहे. मैलाचे दगड शोधण्याच्या या प्रवासातला पुढला टप्पा आपल्याला घेऊन येतो दादर पश्चिमेला. माझ्या मागे आहे कबूतरखाना, मी आहे एस के बोले रोडवर. माझ्या उजव्या हाताला आहे अँटोनियो डिसिल्वा हायस्कूल आणि डाव्या हाताला आहे हा मैलाचा दगड. 7 माइल्स फ्रॉम सेंट थॉमसेस कॅथेड्रल असं मूळ लिहिलेला हा दगड आहे, ज्याच्यातला आता हा दगड इतका आतमध्ये गेलेला आहे जमिनीच्या की त्याच्यातलं जेमतेम 7 माइल्स एवढीच अक्षरं खूप शोधूनही दगडाच्या या बाजूला आपल्याला बघायला मिळतात, या सरफेसवर. ते सोडून बाकी या दगडावर काहीही उरलेलं नाही आहे. मुद्दा असा आहे की एस के बोले रोडचं जेव्हा काम चालू होतं तेव्हा तो रस्ता वर उचलला गेला. हा रस्ता वर उचलला गेल्यामुळे फुटपाथ वर उचलला गेला आणि ज्याच्यावर हा दगड होता या फुटपाथ वर उचलला गेला, मात्र दगड तिकडनं हलवला गेला नाही, तो दगड होता तसाच राहिला. इथे एक गमतीशीर गोष्ट म्हणजे हा जो दगड आहे त्याचा आपण इथे बघू शकतो की या भागाला किंवा या बाजूला शेंदूर फासला गेला आहे. लोकांना माहिती नाही आहे की हा दगड नेमका काय आहे आणि त्याच्या त्रिकोणी आकारामुळे फसून हा कदाचित देव असेल किंवा देऊळ असेल अशा एका भ्रामक समजुतीपायी लोक इथे येऊन त्याची पूजा करतात किंवा त्याला शेंदूर लावतात. पण हा दगड मुळात आहे काय ते वाचण्याचं किंवा ते जाणून घेण्याचे कष्ट कोणीच घेत नाही. हा मैलाचा दगड नेमका काय आहे हे माहिती असणारी एक व्यक्ती आपल्याबरोबर आहे. किरण दयाल हे इथे जवळच दुकानदार आहेत. काका, या दगडाबद्दल तुम्हाला नेमकी काय माहिती आहे ते आम्हाला सांगा. दिसायला हे दगड एका देवळासारखा आकार आहे, पण देऊळ वगैरे ते तिकडे काय नाही. फक्त ते 7 माइलचा ते दगड आहे, ते ब्रिटिश कालापासून बांधलेलं आहे. फारशा लोकांना जे माहिती नसते, पण ते एक काय सिम्बॉलचं आहे ते की त्यांना हे 7 मैल हे कुठपर्यंत लांब आहे त्याचा एक दर्शनार्थांना दाखवलेलं आहे हे. आणि तो दगड कमीत कमी ना आता 2 फूट ते वर आहे, त्याच्या खाली 3 फूट जमिनीत आणखी नाही तो. आणि या सगळ्या मैलाच्या दगडांमध्ये असे काही दगड आहेत जे त्या ठिकाणी होते अशी कागदोपत्री नोंद आढळते. मात्र आज शोधायला गेलं तर तिथे काहीही त्या दगडाचं नामोनिशाण आपल्याला दिसत नाही. जसं की इथे जो दगड होता, मी आत्ता आहे माहीममध्ये, लेडी जमशेदजी रोड आणि TH कटारिया मार्ग हे ज्या चौकात एकमेकांना छेदतात त्या चौकात बरोबर एक दगड होता अशी कागदोपत्री नोंद आपल्याला आढळते. मात्र किमान 100 लोकांना विचारून त्यांनी तो दगड कुठेही पाहिल्याचं किंवा त्या दगडाबद्दल ऐकल्याचं त्यांनी आम्हाला सांगितलं नाही. या रस्त्याच्या रुंदीकरणात म्हणा, पेट्रोल पंपाच्या बांधकामात म्हणा किंवा अन्य कशाच्या इमारतीच्या बांधकामात म्हणा, तो दगड हलवला गेला, तो कुठेतरी नष्ट झाला. आणि ही कथा केवळ या दगडाची नाही आहे. 2 मैल दाखवणारा इब्राहिम रहमतुल्ला रोड दक्षिण मुंबईतला तिथला दगड असेल किंवा परळमधला 5 मैलांचा दगड असेल, असे कित्येक दगड आहेत जे त्या ठिकाणं हलवले गेले आणि त्याचं पुढे काय झालं हे कोणालाही आज सांगता येत नाही. सरकारचं दुर्लक्ष हा त्याच्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. पण त्याच्याहून वाईट गोष्ट म्हणजे आमच्या दुकानाचा लुक खराब होतो किंवा आमच्या दुकानाचा शो जात नाही असं म्हणून खासगी व्यापाऱ्यांनी सुद्धा हे दगड तिकडनं हलवलेले आहेत. 8 माइल्स फ्रॉम सेंट थॉमसेस चर्च असा मजकूर या दगडावर लिहिला आहे. आपल्या मैलाच्या दगडांच्या प्रवासातला हा शेवटचा टप्पा. जुन्या मुंबईची हद्द पूर्वी सायनला संपायची. हा दगड आहे सायनमध्ये. सायन पूर्वेला तमिळ संघाच्या गल्लीत हा दगड आहे. शांत गल्लीत असल्यामुळे बहुधा याच्यावरला सगळा मजकूर वाचता येईल इतक्या सुस्थितीत तो टिकलेला आहे. आणि बाकीचे सगळे दगडही असं सुदैवी ठरून जर वाचले असते तर कधीही चांगलंच झालं असतं. मात्र हा दगड आहे तो अजूनही त्या माइलस्टोन्सच्या सेंट थॉमसेस चर्च ते सायन या पूर्ण जुन्या मुंबईतल्या माइलस्टोनच्या या सगळ्या प्रवासाची साक्ष देतो आणि चांगल्या पद्धतीने साक्ष देतो असं म्हणायला लागेल. ग्रेड 1 हेरिटेज स्ट्रक्चर असलेल्या या दगडांच्या दुरवस्थेची कथा आपण पाहिली. मग मूळ प्रश्न असा राहतो की या सगळ्या संवर्धनाची जबाबदारी नेमकी कुणाची? ही जबाबदारी बऱ्याच प्रमाणात सरकारची हे खरं आहे, कारण कुठल्याही गोष्टीचं संवर्धन करायला आवश्यक असणारी यंत्रणा, त्याच्यासाठी साधन सामग्री आणि इतर गोष्टी हे कुठल्या एकट्या दुकट्याचं काम निश्चितच नाही. पण त्याचबरोबर आपलीही या गोष्टींच्या बाबतीत एक सामान्य नागरिक म्हणून जबाबदारी आहे याचंही भान आपण ठेवायला हवं. डोळे उघडे ठेवून आपल्या आजूबाजूच्या अशा गोष्टी बघणं, त्यांचा ऐतिहासिक वारसा ओळखून त्या जपण्यासाठी प्रयत्न करणं आणि अगदीच काही नाही जमलं तर किमान पक्षी या गोष्टी विद्रूप किंवा अगदीच म्हणजे नष्ट होणार नाहीत असं बघणं ही आपली जबाबदारी नक्की ठरते. सरकारचं दुर्लक्ष यामुळे क्षम्य नक्कीच ठरू शकत नाही, पण त्याचबरोबर आपण एक सामान्य नागरिक म्हणून आपला ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी प्रयत्न करणं हेही तितकंच आवश्यक आहे.
आणि आजच्या या वर्ल्ड हेरिटेज डेच्या दिवशी जर याचं महत्त्व आपण ओळखलं तर ते कधीही अतिशय योग्य राहील.